नमस्कार, मी आहे रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। सावणे नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया 17 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झालेली आहे। 18 नोव्हेंबर रोजी निवडणूक अधिकारी अक्षय पोयाम आणि सहाय्यक अधिकारी आयशा जुही यांच्या उपस्थितीमध्ये हा तपास करण्यात आला। नगराध्यक्ष पदासाठी दाखल 9 अर्जांपैकी वैष्णवी मानकर आणि सुजाता घाटोळे यांचे अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे खारिज करण्यात आले। नगरसेवक पदासाठी 121 अर्जांपैकी 7 अर्ज अपूर्ण असल्याने त्यांना मंजूर करण्यात आलं। त्याचप्रमाणे प्रभाग 5 ते 10 मधील काही अर्जदारांचा समावेश आहे। निवडणूक अधिकारी अक्षय पोयाम यांनी सांगितले की 2 प्रभागातील 287 मतदारांपैकी 182 मतदारांशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि त्यांना मतदानासाठी पुष्टी दिली गेली। उर्वरित मतदारांशी संपर्क साधता येऊ शकलेला नाही। शहानगर येथील शाळा युनिफॉर्ममध्ये 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मद्य खरेदी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनावर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत। हा भाग मद्यबंदी क्षेत्रात येतो, त्यामुळे अल्पवयीनांना खुले आम मद्य विकणे हे नियमांचं सरळ उल्लंघन दिसतंय। व्हिडिओच्या समोर येताच जिल्हा प्रशासनाने त्वरित तपासाचा आदेश दिलाय। स्थानिक अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाची शांतता यामुळे हा प्रकार अधिक गंभीर बनताना दिसतोय। गावकऱ्यांचा आरोप आहे की जर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर अशा प्रकारच्या घटना वाढतील। प्रशासन आता याचा शोध घेत आहेत की अल्पवयीन मुलांना मद्य कुठल्या परिस्थितीत आणि कोणी दिलं याचा तपास आता सुरू आहे। कल्याण येथील उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध महिलेकडून 2 वर्षात 24 लाख रुपये फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात आरोपींनी महिलेला विश्वास दिला आणि तिच्याकडून 25 लाख रुपयांच्या वस्तू 10 लाखात मिळतील अशी तिची फसवणूक केली। त्यानंतर हळूहळू पूजा, संकट दूर करणे आणि आर्थिक अडचणी मिटवण्याच्या नावाखाली देखील फसवणूक सुरू ठेवली। एका आरोपीला बागेश्वर बाबा बनवून महिलेशी संवादही साधवला गेला। पोलिसांनी करिश्मा दुधानी, साहिल दुधानी, उषा शर्मा, यश शर्मा आणि लविना शर्मा यांना या प्रकरणात अटक केली आहे। या सदर प्रकरणातून 7 लाख रुपयाचा माल देखील जप्त करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील पतंगे परिसरात काही दिवसांपूर्वी युवकाची निर्दयपणे हत्या झाल्यानंतर प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलं आहे। आज सकाळपासून महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या देखरेखीखाली मोहीम सुरू झाली असून 100 महानगरपालिका कर्मचारी आणि 110 पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांची तैनाती केली आहे। ही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जम्बो पोलीस बंदोबस्त आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही मैदानात आहेत। महानगरपालिकेनं 10 JCB, 10 पेवर, 2 पेकलन मशीन आणि इतर सामग्री वापरून अवैध बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे। प्रशासन म्हणते की हा निर्णय परिसरातील शांतता राखण्यासाठी आणि कायद्याची भुरळ टाळण्यासाठी आवश्यक होता आणि प्रशासन कायदा मोडणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आता माफ केलं जाणार नाही असं ठाम विधानही त्यांनी यावेळी केलं आहे। नागपूर केंद्रीय कारागृहातील 10 कैद्यांनी फक्त 4 दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला रायगडची हुबेहूब प्रतिकृती तयार करून सर्वांचे कौतुक कमावलं आहे। कैद्यांनी कारागृहातील टाकाऊ साहित्य आणि आपली कारिगिरी वापरून किल्ल्याचे बारकाईनं नकाशे, दरवाजे आणि प्राचीन शैली यासह ही प्रतिकृती साकारली आहे। या मॉडेलनं खासदार सांस्कृतिक महोत्सवात किल्ल्यांच्या स्पर्धेत 3रा क्रमांक देखील मिळवला आहे। कैद्यांनी सांगितलंय की त्यांचं शरीर कारागृहात असलं तरीही मनानं त्यांनी रायगड किल्ला अनुभवला आहे। त्यांनी समाजाला हा संदेश दिलाय की चूक झाली तरी माणुसकी अजून जिवंत आहे। हे 10 कैदी जेलच्या 4 भिंतींमध्ये इतिहास जिवंत करून दाखवत आहेत। तर आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहरातल्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासह। धन्यवाद।